उल्हासनगरमध्ये अनेक ठिकाणी रस्त्याची चाळण झाली। कॅम्प 4 मधील छत्रपती शाहू महाराज उड्डाणपुलावर खड्डेच खड्डे पडलेत। या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना मोठा मनस्ताप होतोय। या खड्डे परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण तेलगोटे यांनी। पाहूया। उल्हासनगरमध्ये ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य आपल्याला पाहायला मिळते। आज आपण उल्हासनगर कॅम्प 4 मधील छत्रपती शाहू महाराज उड्डाणपुलावरती आहोत आणि या उड्डाणपुलावरती आपण पाहू शकता की खड्ड्यांचं जे साम्राज्य आहे ते साम्राज्य निर्माण झालेलं आहे। खड्ड्यांची अक्षरशः चाळण झालेली आहे। आपल्यासोबत काही वाहन चालक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। दादा, गेल्या अनेक महिन्यांपासून या उड्डाणपुलावरती खड्डे पडलेले आहेत, आपण इथून प्रवास करतायत, काय सांगाल या संदर्भामध्ये आपण? याच्यामुळे गाडीचं खूप नुकसान होतं। गाड्यांचे खूप मेंटेनन्स वाढतो, याच्यामुळे जाण्या येण्याचा खूप प्रॉब्लेम होतोय। दरवर्षी पावसाळ्यात हीच अवस्था आहे खड्ड्यांची। किती रोड बनवले तरी खड्ड्यांमध्येच आहे। यहाँ पर हर बारिश को रोड बनाते हैं, थोड़ा पतला काम करते हैं, 1-2 दिन में 15 दिन में वो इतने बड़े बड़े खड्डे हो जाते हैं कि हमारे एकदम रिक्शा मेंटेनेंस हमारी हालत इतनी खराब होती है, हमारे पैसेंजर गिरते गिरते बच जाते हैं। प्रशासन जे आहे हे खड्डे कधी बुजवणार असा जो प्रश्न आहे आता या वाहन चालक आणि सर्वसामान्य नागरिकांना पडलेला आहे। कॅमेरामॅन अभिलाष, किरण तेलगोटे, लोकशाही मराठी, उल्हासनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।